का लोमेश, मी त्यालाच पाहू लागलो ना. हो ना, वर्ग सुटला आमचा. हो, ते आहे बी क्लासले, मी आहे ए क्लासले. कोणाला काय विनारा कुठे गेलं काय माहिती. आता ते आम्हाला जावं लागते बा ट्युशनले. हो ना, 6 वाजता ट्युशन आहे ना, 5ली शाळा सुटली की 6ला तिथे जावं लागते. चल बा लवकर, पाय कुठे गेलं काय म्हटलं, काय दिसलंच नाही मला. अरे बा, इकडे दिसलं मला. ते आता हॉलीबॉल तिकडे ग्राउंड नाही का मागं, तिकडे खेळून राहिलं होतं ते. मी सायकल काढायला गेलो का नाही, तिथं होते बा ते खेळून राहिलेले. जाणं भेटणं बा त्याले तिकडे जायचे. काय तिकडे काही जायचं काम वगैरे क्लासेसला उशीर नाही वाटलं. मग काय आम्हाला एक टाटा 6 वाजता तिथे जावं लागते. 8 वाजे लोक क्लासेस करावं लागते. मग एसटी पकडून घरी जावं लागते. मग काय होणार, चाल बरोबर पाठवू तिकडे कुठं आहे. अबे काय काय जाणं येणं करता रोज, अभ्यास तरी होते का बे. हो, किती थकते माणूस. मी बी मागच्या वर्षी अपडाऊन करत जा भाऊ. बिजा थकत जा, मनब्याला जाणं येणं इथून. मग शेवटी यावर्षी मै आई म्हणे मी इथं राहतो म्हणे, आणि माय बाबा इथून जाणं येणं करते, शेती करते. मग काय इथं झालो आम्ही. आता राहिले खोली गेली भाड्यानं. वाटूया जमते, आमचं जमते का. मी स्टार्टअप वर बाहेर लोकांच्या घरी शिकायला. मग मारची ढुटकी आहे की माठ भाऊ, त्याच्या घरून येणं जाणं करतो मी. मग काय तुला काय माहिती आहे, मागच्या वर्षी केली आम्ही खोली बा याची. तुम्ही कोणाची केली. आपली मानमोडीचीच केली नाही, 2-4 दिवसातच केली. आतापर्यंत अपडाऊन केलं. मग म्हणे जाऊ द्या खोलीच करून टाकू बाबा. म्हणे आता फेरणं झालं, सर झालं. इथं झालं. मग मानमोडीची खोली होती वारी कमी. अरे बाबा, ठीक आला का रे. अरे बाबा, काही खरं नाही. मग तू आता काहीच करणार रे भाऊ. हे बा, एक पाव नाही जमत नाही. सांगतो ना, पायरीवर जर का काही चप्पल का भरती नेली ना, तुले ढाल लावते भाऊ, ते ढाल लावते. मग 2 बकेटा जर का शिल्लक वापरल्या पाण्याच्या, तुले म्हणते बाबू पाणी कमी वापर. दरवाजाचा आवाज नाही जमत. खळाल ढळाल खिये ठोकणं नाही जमत. पाय ना तू आता. मग समजते तुले. मग लाईट तर लावत नाही भाऊ रातच्या ते, मला माहिती आहे ना. काही सांगतो तू. मग काय आम्हाला तर किती मस्त बोलले आमच्या संग, चहा पाजला आम्हाला. मग आम्हाला काय आता 2-3 दिवस झाली येऊन आम्हाला. काही नाही, पाय टू आता. मग समजते तुला गंमत काय. मग आम्ही डाबा अपडाकी पडलो रे बा. शेवटी खोली सोडली, पळालो आम्ही. मग तुला काय माहिती आहे आता काय काय नाही. जाणार आता. मग समजते तुले. चाल बा, मी जंगल पाय आता. लवकर पाहा लागते मला. ठीक आहे, समज जाणार बाटू. फालतू इकडे आता आम्हाला पाठ बसावं लागते. ते लोम्याने सांगितलं बरं झालं मला. तिथे आहे म्हणे हॉलीबॉल खेळू लागलो म्हणे. लवकर क्लासेसला जावं लागते ना. आता 5:30 होऊन राहिलं ना. मग लवकर अर्ध्या घंट्यात तिथं पोहोच नाही ना आपल्याला. हो ना, मी म्हटलं तुझ्या क्लास सुटायचा आहे. एरिया आता कसं अर्धा घंटा टाइमपास होतेच ना रे बा. 6 वाजता टाइम आहे ना अजून. मग 10 मिनिटात तिथं पोहोचता भाऊ. चला म्हणलं जरासं खेळा इथं. आपण जरासं लवकर आपल्याला गेलेलं काय होते, पाणीपुरी ह्याची खाल्ली असती. चला आता, फालतू उशीर होते. मग कुठेतरी पाणीपुरी खाऊ आणि लवकर आपल्या ट्युशन क्लासेसला चालले जाऊ. मग नाही का, जरासं पाणीपुरी खायला लागेल काही ना काही. लवकर आपल्या क्लासेसला बसायला लागेल. चल मग. तुला माहिती आहे जगणे, ते लोमे नाही का आपल्या वर्गातलं भाकर डुरगे. अबे त्यानं म्हणलं याची खोली गेली ना आपल्या मानमोडी साहेबाची. तिथे गेलं वाटे आता 2-3 दिवस झाले म्हणे. बाबा तिथे गेली का रे. झालं मग काय महिनाभर टिकत नाही. 100% पाहिजे तू. महिनाभर तरी ते नाही का. अरे बा, आपण तरी 2-3 महिने टिकलो. त्यानं महिनाभर काढा नाही का. मी आता म्हणलं त्याला मला काही खरं नाही. ते म्हणे हुड म्हणे, मग तुम्हाला काय माहिती आहे म्हणे. जेवढे आपल्या घागर लागते नाही का. चाल मग लवकर पटकन जावं लागते आपल्याला, उशीर होत. आले का हे सांगा आता. रुपया फी देत नाही ते. हो, मागच्या वर्षी बसून. हो, अजून आता 1 महिना झाला, या वर्षी काही दिलं नाही. आले का रे मग जगनराव संकेतराव. हो, काय म्हणते बाकी पद्धतशीर. बरं आहे. हो सर, हो पद्धतशीर आहे. हो पद्धतशीर. हो, बस आता म्हटलं लवकर सुरू होती 6 वाजता. म्हणून म्हटलं येऊन थांबलो होतो. हो ना, ते सगळं बरोबर आहे तुमचं. परंतु आपलं कसं आहे, आता कोणता महिना आहे. ऑगस्ट महिना सुरू आहे की नाही. हो, जुलै महिन्यापासून आपले क्लासेस सुरू आहे. मॅथ आणि सायन्सचे. तर याची म्हटलं कोर्सची फी आपली जे काय आहे ते मी आता वर्गामध्ये सांगितलेलं आहे. त्याचं काही तुम्ही काही अजून विचार केलेला दिसत नाही मला. हो, ते सांगितलं ना तुम्ही. हो, 6,000 रुपये 12,000 रुपये. हो, पण ते आता आम्हाला द्यायचं काम नाही वाटते ना. हो, ते देवदास काकानं सांगितलेलं आहे ना तुम्हाला. शिवलाल मोठे बाबांना यायच्या किंवा ते फी भरायचं काम नाही म्हणून ते क्लासेसची. सांगा आता, ते देवनाथ संस्थाने आता शिवलाल डोळगोंडे का इथचे का कोणी संस्था आहेत का नाही, का कुठची फाटण आहेत नाही. अरे हो, म्हणलं तुमचे मोठे बाबांना सांगितलं होतं मला मागच्या वर्षी. ते गोष्ट बरोबर आहे तुमची. परंतु कसं आहे, ते मागच्या वर्षीचा विषय आहे का नाही, यंदाचा नाही ना तो. म्हणून म्हटलं 12,000 रुपये. हो, आता 1 महिना होऊन गेलेला आहे. तुम्ही उद्या 2 दिवसामध्ये सोमवारपर्यंत पैसा जमा करा. नाही तर क्लासेसला येऊ नका, समजलं का. मी तेच सांगणार होतो तुम्हाला. 2-3 दिवसापासून वाटत आहे. तुमची माझी भेटच नाही झाली बरोबर. मग आम्हाला फी भरावं लागते नाही. हो, माय मोठे म्हणे देऊ नको म्हणे. मागच्या वर्षी म्हणे काही द्यायचं काम नाही म्हणे, दिलेलं आहे म्हणे आपण पैसे. बाबा, खडकू तर नाही दिला का त्यांनी. इथं येऊन मोठमोठ्या गोष्टी केल्या त्यांनी. मला म्हणे असं आहे तसं आहे. अरे इथं का फुकट आहे का, अथाने आहे का इथं. बाकीचे आता शिकवणारे जे काही प्राध्यापक शिक्षक लोक आहेत क्लासेसचे, त्यांना पैसे द्यावे नाही लागत का. तुम्हाला का फुकट शिकवणार ना आम्ही काय तिकडे का घंटे वाजवायचे का. म्हणून म्हणलं फी उद्या 2 दिवसामध्ये जमा करा. नाही तर क्लासेसला यायचं नाही. वा, बरं आपण झाली मग दादा. हो ना, बरं बाबा सांगतो मग मी तसं. हो, काही हरकत नाही. मग हो, द्या म्हणतो बा 12,000 रुपये आणि भरून टाकतो मग. भरावंच लागेल. हो, त्याशिवाय इथं पाय ठेवायचा नाही, सांगून ठेवतो तुम्हाला. शाळेमध्ये जे शिकवलं त्याचा अभ्यास करा. नाही तर मग आपलं मुकटानं घराकडे जा एसटीनं. क्लासेसला यायचं नाही. पैसे जमा करा फी. टाक पैसा पे पाणी. नाही तर इथं काहीच नाही, समजलं ना. हो ना, हो सांगतो मी बाबा आता. हो, हा सांगतो ना. घेऊन येतो मी सोमवारपर्यंत पैसे देऊन द्यायला लावतो. बाकी काही टेन्शन नाही आता. हो, येऊ का मग, बसू का अंदर.
बसू ना त्याची नका चिंता करू तुम्ही. हो निरा का नॉलेजच घेता का? पैसा कोण देईन? ना फुकटात काय होऊन राहिले इथं, सगळे पेपर फुटून राहिले. तर मग एक काम करा, तुम्ही तुमच्या बाबाचा नंबर सांगा मला. हो मी फोन कॉल करतो त्यांना. कारण की असं जर फुकटात जर शिकवलं तर आम्हाला पहिलं रस्त्यावर यावं लागेल आम्हाला क्लासेसवाल्यांना. लवकरात लवकर तुमचा नंबर द्या मला तुमच्या बाबाचा, मी फोनवर बोलतो. हो मागच्या वर्षी चाललं, यंदा चालणार नाही. ठीक आहे, द्या नंबर सांगा. डॅडी म्हणजे मी काय म्हणतो, आपलं रविवारी मावंद आहे म्हटलं आपल्या घरी. हो कसं आहे आता मावंद करा म्हणलं, मोठे पाटलाची इच्छा झाला आता कालचं. म्हटलं आता उद्या करून टाका आता. याचा म्हटलं मग रविवारी सकाळी आपलं 11 वाजता जेवाले. काय ले करता केलं ना आता त्यानं मोठी पाटलां सगळे मिळूनच आता काय करा लागते. झालं ना आता. कसं आहे बाबाची इच्छा आहे. हो आता आपण आता दरवर्षी मोठे पाटलाची तर मावंद होते, यावर्षी मग आपणही करा जरासा खर्च. कसं बरं वाटते. बाबा म्हणे पाय म्हणे, मग मला काही हरकत नाही. यावेळी आपली परिस्थिती काही इतकी आहे का? हो आता कसं जगनच्या आईचा पगार आहे ती शाळेचा, तिची आलेले हो काही आहेत आपल्याजवळ थोडेफार, तर करून टाका म्हणलं जरासं. बरं ठीक आहे बुवा, कर मग आता काही हरकत नाही. हॅलो बोला, कोण बोलतं? हॅलो देवलाल टोयगुडे बोलतो म्हणलं. हॅलो नमस्कार. मी आपलं शिंगमारे बोलतो म्हणलं. सर शिंगमारे सर जगनची क्लासेसची फी बाकी आहे म्हणलं देवलालजी आपल्या इकडे. हो 12,000 रुपये 2 विषयाची. हो आता 1-1.5 महिना झालेला आहे. आपला मुलगा रोजच येत असतो. 6 ते 7:30पर्यंत, समजा 8पर्यंत असते तो. अरे हो ते आपले हो बरोबर आहे. हो ते आपलं ट्युशनचे नाही का, आपलं क्लासेसचे. ते काय आता मी शिवलाल, आता माझा मोठा भाऊ आहे, ते म्हणे काही भरा नाही लागत म्हणे, ते आपण सांगितलेलं आहे म्हणते तुम्हाला समजा. अरे भाऊ तुम्ही देवलालजी कसे बोलता हो? तुम्ही म्हणता आता शिवलालजी म्हणतील ढमकाय देईन. असं कसं काय चालणार आहे? पैसे जमा करावे लागतील तुम्हाला सोमवारपर्यंत. नंतर पाठवू नका नाही तर. ठीक आहे, सांगितलं तुम्हाला आता, क्लिअर करून घ्या. असं म्हणता नाही का? नाही पण ते शिवलाल म्हणे काय मोठे भाऊ आमचे, हो नाही म्हणे का देऊ नका म्हणजे, द्यायचं काम नाही म्हणे आपल्याला. आम्ही लीडर काय करते ते, आता आमच्या का पैसे देत नाही का ते? मागच्या वर्षी आलं ते तंबाखू खाल्ला बा म्हणून पकडलं होतं मला. अरे हे मी काय म्हणतो, ते शिवलालजीचं मला काही सांगू नका. असे कोणी ढोमततारा करा येतील, आम्ही काय करणार आहो? तुम्ही फी लवकरात लवकर त्याला द्या, आजच्या दिवस बसू दे तुम्ही त्याला. तेच म्हणलं म्हणून फोन लावला होता. बरं हो ठीक आहे करतो मी. हो करतो ॲडजस्टमेंट. किती 12,000 नाही का? बरं हो चालते ठीक आहे. पाहिलं आता बजेट. हॅलो बोला म्हणलं, कोण बोल राहिला? हॅलो बोला म्हणलं, अजयराव बोलतो म्हणलं नागपुडे. कोण बोलता तुम्ही? हॅलो मी बोलतो म्हणलं आपला शिंगमारे. शिंगमारे बोलतो. ते आपला मुलगा आहे ना संकेत. तर त्याचं ते क्लासेसचं कसं काय करायचं म्हणलं. ते अजून फी अजून आलेली नाही ना. कसं 2 महिने होऊन राहिले क्लासेसला, अजून पैशाचा पता नाही. स्कॉलरशिपची आता क्लासेस चालू आहे त्याचे, मॅथ्स सायन्सचे. थोडंसं कसं कधी तुम्ही जमा करणार ना? हो शिंगमारे, अरे बाबा आता काय फोन लावले, भरली ना फी, शाळेची फी भरली ना. पहिल्या दिवशी घेतली ना बाबा, मागची पुढची समोर राहिली सोडली. मग आता ते माग राजा कुठून पैसे आणले आमच्या माहिती, उसने पासने करून देईन ते नाही ना. हो अरे काय तुमचं राजा डोकं जागेवर नाही का तुमचं? कसं हो? अरे म्हणलं हे क्लासेस आहे ना, क्लासेसची फी. ते शाळेची तर बरं, ते तर आमचं हक्कच आहे ते. पण हे क्लासेसची, अरे बाबा ते द्या लागते का क्लासेसची फी? हो का, असं हो नाही, किती द्या लागते ते? अरे किती म्हणजे 12,000 रुपये. मागच्या वर्षी 10 होती, यावर्षी 12 आहे. बाबा क्लासेसचे 12,000 काय पुढलं बाबा? ते फी गेली तिकडे 20,000, हे इकडे 12,000. येणं जाणं खर्च, खाणं काय कसं काय बाबा, इतका खर्च आहे का काय रे? अरे बा काय राजा म्हणलं ते, हे बा मी काय म्हणतो, ते आम्ही मागच्या वर्षी तर काही दिलं नाही हो काही. तुम्ही तर मागितले नाही स्कॉलरशिप पण हे ते. मागच्या वर्षी ट्युशन होते. हो ना ते बरोबर आहे तुमचं. ते शिवलाल टोयगोटेच्या कसं त्याच्या म्हणण्यानुसार मी तेवढं काम केलं 1 वर्षाचं. चला बा ॲडजस्टमेंट. पण आता तुमची नीतच आता घाणबडाई राहील, तर आम्ही काय करणार त्याला? या वर्षी 12,000 रुपये तुम्ही जमा करा. नसेल तर मग ते कसं क्लासेसला येऊ नका म्हणा. ते अपडाऊन करतात रोज, तेच तर त्याला वेळ नाही मिळत अभ्यास करायला. म्हणून म्हणतो तुम्हाला त्यासाठीच फोन केलेला आहे. इथं ते आलेले आहे तेव्हा. हो का, बरं ठीक आहे काय हरकत नाही. काही पैसे वाढणार नाही आपल्याला यावर्षी. पुन्हा 2 लाख दिले ना आपल्याला. म्हणून आता बरं आपलं पराठी वगैरे फुर करून राहिले. अरे बा तुम्ही काहीच काळजी करू नका, यावर्षी तुमचा रुपया सोडत नाही मी. तुमची किती आहे ना, 12,000 ना? अरे 500 शिल्लक घ्या तुम्ही. आपली पराठी यावर्षी 1 नंबर आहे. खतरनाक फुर करून राहिली बिलकुल. तुम्हाला सांगतो ना, बस आता निधन झालं की बस झालं, पराठी पाट्यावर आली, बोंड्यावर आली की बस तुमचे कापूस आला की पैसे नगदी बिलकुल. सांगा आता कापसावर देतो म्हणते. अरे बाबा कापूस आणि मग हरभरा आणि मग भुईमुग आणि मग ऊस. अरे बाबा मला नका सांगू ना. सगळं तेच पाहून राहिलं कास्तकार लोकांच्या क्लासेसच्या फीचं. कोणी म्हणते हे झालं की देतो, कोणी म्हणते या पूर पिढी आली की देतो. मला नका सांगू म्हणलं ते. पैसे तुम्ही लवकरात लवकर जमा करा भाऊ, नाही तर येऊ नका म्हणा मुलांना. अरे बा सोयाबीन लोक थांबा, कमीत कमी सोयाबीन लोक. अरे सोयाबीन आहे आपलं. तुम्ही बा काळजी करू नका, पैसे भेटते तुम्हाला. नाही मग तुम्हाला मी 2 दिवसाची मुदत देत आहे. हो याच्यापेक्षा मी काही बोलू शकत नाही. बाकीच्या मला पैसे द्यावे लागते का? मा घरचं आहे का इथचं भाडं गिडं इमारतीचं सगळं आमच्या इकडे आहे ते. ठीक आहे आता बाकी काही मी बोलत नाही. हो पैशाची व्यवस्था करा, तर मुलाला पाठवा, नाही ते शिक्षण बंद करायचं. टेन्शन वगैरे हो पाठवतो. आहे आमच्यावर पैसे, तुम्ही नका काळजी करू. सोमवारी पैसे येऊन जाईल. ठीक आहे ठेवा फोन. हो ना बल्ला लवकर राहिला. पण आता नियंत्रण करा थोडं कसं बिटं. हो ठीक आहे काही हरकत नाही.
अरे क्या ये खादोड़े और ये क्या मिर्ची शेड, हाँ इनको कुछ दिमाग है क्या? अरे कुछ भी दिमाग नहीं। हाँ देखो चाचा भतीजा, उस दिन अपन ने वो सौदा किया वो उसका, वो शिवलाल टोयोटे का ये वो, वहाँ से भाग गए। उनको लगा कि भाग गए क्या ये एमपी बॉर्डर। अरे बाबा मिर्ची शेड, तेरे हवेली में जाए ना बोलना हम 15 दिन से रह रहे। बिल्कुल पार्सल का खाना बुलाना, खाना रहना, ऐश करना, कपड़े बदल के बिल्कुल घूमना। एक नंबर काम चल रहा अपना, नहीं चाचा भतीजा? अरे लग्नाड़ू वाले, तुम क्या टेंशन ले रहे हैं? ये मिर्ची सेट तो कभी यहाँ पे आता नहीं। एक आधी बार आया तो अपन छुप जाती। लेकिन बाकी माहौल हो रहा अपना, नहीं क्या? जैसे कि लग रहा अपनी हवेली है क्या? यहाँ पे तो अपना जिंदगी निकलती सकती, नहीं क्या? बहुत बढ़िया काम हो रहा अब ना ना, वो बात बराबर है। लेकिन मैं क्या बोल रहा था चाचा, अभी जरा पैसों का इंतजाम करना पड़ता कुछ। हो अपनी जो पहले पैसे थे ना, अभी अपने पास ज़्यादा से ज़्यादा 2-4 हज़ार रुपये बचे। तुम्हारे पास कितने हैं अभी? मेरे पास काय को 2-4 हज़ार के ऊपर का है। बस हो गए मेरे भी। तुम्हारे भी हो गए क्या? हो ना, वही तो बोल रहा था। अभी अपनी अगला कुछ प्लान बनाना पड़ेगा ना। कुछ ना कुछ तो अपने को कमाई का साधन होना ना। किसको तो भी टिप्पणी देना ही पड़ेगा ना। टिप्पणी तो देना ही पड़ता, लेकिन अब किसको देंगे? अब नहीं क्या अभी क्या कौन सा है, एक आधा पॉइंट बताओ ना जरा सा। कैसा किधर उधर एक आधा आरटीओ तो बन गए अपन। एफडीआई अधिकारी भी बन गए, और दूसरा क्या बनने का रहेगा अभी? अभी दूसरा मैं क्या बोल रहा, वो किडनैपिंग करते क्या? किसका किडनैपिंग? अरे बाबा बहुत अच्छा है ये तो। इसमें तो बा कुछ टेंशन का काम नहीं। 2-3 लाख का कहाँ पे गए नहीं। करते क्या फिर किसी का? चाचा हो अच्छा ये प्लान हो, इसमें कैसा ज़्यादा मेहनत करने का काम नहीं है। वो फोन किया कि उसके एक आधे लड़के को यदि अपन ने किडनैप किया तो बस हो गया काम अपना। 2-4 लाख तो कभी भी लेके आता हो आदमी, कितना भी गरीब हो। ठीक है, फिर प्लान बनाना पड़ेगा अपने को, नहीं क्या? तो मेरे को लगता है अपने को कहाँ पे समझो अपने को लड़के मिलेंगे, स्कूल में मिलेंगे। वो किसको बाप का नाम के बुला के उसको बाहर लेके आएंगे और उसको किडनॅप कर देंगे। अरे नाही ना, इतकं सोपं नाही राहिलं आता ते शाळेतून नेणं. हो कसं आहे, शाळेत आता कोण आलं कोण गेलं याची नोंद असते. अभ्यंगताचं रजिस्टर असते. आता मी गेलो होतो ना, मी पाहिला होता प्रयत्न करू. पण अभ्यंगताचं रजिस्टर असते, कोण आलं काय आलं ते सगळी नोंद करते त्याच्यात. म्हणून आता कसं आहे, तिथून तर आपल्याला उचलता नाही येत. आपल्याला आता कुठं ना कुठं एखाद्या बसस्टँडवर म्हणा अपडाऊन करणारे काही असे तसे असले त्याला द्यावं लागते आपल्याला चाट. अच्छा फिर देखेंगे बस स्टॉप पर कुछ जमता क्या तो वो कुछ प्लान बनाएंगे. एक दो लड़की भी मिले अपने को तो हो गया अपना काम. बस 5-10 लाख तो काहीच गए नाही. बरं ठीक आहे, मग आता मी पहिले बस स्टॉपवर जातो. कोणी पाहतो बरोबर, त्याची हेरगिरी करतो. कुठं कुठची आहे, का आहे परिस्थिती, का आहे कशी आहे, पूर्ण माहिती घेतल्यानंतर म्हणजे आता 5-5:30 झाले नाही का, शाळा सुटली आता. बहुतेक आता काही लोक पोट्टे आपली एस टीनं जाणं येणं करणारे असते तर पासा काढलेले. त्यातले 1-2 जर आपल्या हाती लागले की झालं आपलं काम. पण मी काय म्हणतो, त्या पोट्ट्याला इथं आणसान कसे तुम्ही? त्याच्यात काही आपल्याला काही ना काही प्लॅन बनवा लागेल ना. मैं बताता हूँ तुमको क्या करने का है. तो तुम क्या करना लखनऊ वाले काका जी, तुमने क्या करना वहाँ पे जाके बैठने का. 2-4 लड़के यदि वहाँ पे रहे तो उनको बोलने का अरे कहाँ जा रहे, कहाँ किधर जा रहे. वो माहिती निकालने के बाद उसको कैसा बोलने का, अरे तुम्हारी तो बस कैंसिल हो गया. अरे बस काय को आ रहे आज, अभी तो बोला उन्होंने. यदि बहकावे में आ गए तो वो बोलेंगे अरे बाप रे बस नहीं तो फिर क्या करना. अरे बोलना आपली तो हवेली है, बोलना आज के दिन यहाँ पे रहो बोलना. तुम दिखते भी वैसे सिंपल आदमी. ऐसा लेके कुछ भी बहाना बना के यहाँ पे उनको लेके आओ. बस यहाँ पे आ गए कि हो गया अपना काम. और ये प्लान बहुत अच्छा नहीं क्या. चलो वो हवेली में आज के दिन यही रहो. बस यहाँ पे रह गए कि हो गया अपना काम. ज़्यादा अपने को कुछ मेहनत करने का काम ही नहीं. तो ठीक है फिर करो फिर आज तुम ये बराबर प्लान क्या है तो हम आजू बाजू में रहेंगे फिर. चलो फिर अभी निकलते हैं. चलो चढताना व उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. लक्षात ठेवा, जराशी कुठल्याही घातक होऊन खोकला, ताप किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तात्काळ दवाखान्यात जा. 24/70 अकोला, भुसावळ, मुक्ताईनगर, मलकापूर, धामगाव, अकोला 24/70. अलीकडे बकरी आता नाही का पाहा लागून. अरे का रे बाबू, काय मला तर काही जास्त दिसत नाही म्हणा. काय कुठं चालले? बसा ना, बसा बसा. अरे काय बसता आबाजी, हो ना आता 8:30चा टाइम आहे, 8:15 वाजले. मग येईन ना आता आमची एसटी. मग लक्ष ठेवा लागते ना बा, हुकली तर काय करा. असं हो का? असं कोणत्या गावची म्हणलं तुम्ही? कुठून अपडाऊन करता बाबू तुम्ही? रामपूर अपडाऊन करतो. काय करता बा, अपडाऊन चालू आहे आमचं. अरे बाबा रामपूर जोत काय यायला धिसका दाखवाच लागते मग आता नाही का. हो ना, रामपूरवाल्यांना लय वाटोय करेल ना आमचं. अरे तुम्ही रामपूरचे आहे नाही. अरे चांगली गोष्ट आहे, चांगली आहे ना ओळखीचे आहेत तिचे माय. हो 1-2 ओळखीचे आहेत. हो कोणाचं नाव आठवते का? हो ते कंदील बुड्याचं आठवते नाही का. हो आणि एक ती ते आपलं तिथं एक कंदील बुडा, काय नाव होतं त्याचं, कंदील बुडा त्याचं नाव नाही आठवत मला. पण ते मी तुमच्या गावात एक वेळ आलो तुम्ही. हो पाय तुम्ही ओळखतो ना मी ते. हो ओळखतो कंदील बुड्याले ओळखतो मी.
अरे बाबा मग ते काय आमच्या गाडीच्या आता कसं आमच्या आमुची असल्यासारखे चक्की आहे त्याच्या घरी गाडी आहे तुमच्या कशा काय ओळखीचे काही नाही ते आपलं बाजारा गिजारातनी एक दोन खेप आले होते ना बाजारातनी आता बाजार करता करता झाली ओळख त्याच्या संग आपली घाई इथं मोठी हवेली आहे एकटाच राहतो मी इथं पोरं बाळं गेले आपली दुसरीकडे शिकाले आता काय आता इथे आपली मोठी हवेली आहे आणि एकटं राह नाही बा बाबा एकटेच आहे नाही हो का काहून तुमचे पोरं गेला ते तुम्हाला मग नेत नाही का वागवत नाहीत का तिकडे नेत नाही का त्याच्या संग कायचं वागवते न कायचं काय आजकालचे पोरं काय त्यायलेच तर त्याचे कामं नाही सरत आणि आपलं काही करत नाही ती हो पण आपल्याला पटत नाही हो आपण हे कसं मस्त आपलं हॉटेलचं बोलावतो खाले हो पैशाचा काही घाटा नाही आपल्यापाशी हो मोठी हवेली आहे पैसा आहे अदला आहे हो पोट्ट्याला खडकूही देत नाही मी कमावले कोण खा मग हो मला नाही वागवत तर मस्त राहतो आपला शाननं फिरतो गिरतोय बा आता फिरायला आलो तब्येत टन्म नाही बिलकुल खाऊन पिऊन बिलकुल नो टेन्शन रोज ड्रायफ्रूट फळं गिळं बिलकुल नो टेन्शन असं पाहिजे तेच तर म्हणलं मग तसं पाहिजे ना जास्त नाही लागत पोट्टेले आधी दिलं की मग ते वागवत नाही ते तुम्ही मस्त केलं करायच लागते बाबू काय करतं मग ते तर हळ्यासारखे मला म्हणे हवेली इकून टाका म्हणे या म्हणे मला गावा मी नाही इकत गेले ते दुसरीकडे आहेत दुसऱ्या गावाने आता नाशिकले तर कोणी पुणे आले तर करायला का कंपनी आहे ना मला काय करणं लागत बाकी तुम्ही मग आता काय 9-10 वाजता निघता नाही इतका उशीर काय करतो आता हो ना 10 वाजताची गाडी आमच्या काढून 11 वाजता इथे येते 11 शाळेत जातो 11 वाजतापासून तर 5 वाजे लोक शाळा आणि मग आता ट्युशन आपलं क्लासेस आहेत ना बा आपलं स्कॉलरशिपचे 7 वर काय चालू आमचा तर मग मस्त क्लासेस करायचे आणि आपलं बरोबर 8च्या टाईमवर यायचं इथं शाळेतले निघते समजा आमची एसटी इथं 8 वाजता तर सुटतो बरोबर 7:15 पर्यंत रे बाप आले का झालं बाबा कठीण काम आहे रे किती रे दिवसभर निराले का म्हणलं सकाळपासून किती का म्हणलं फुका नाही लागत रे आता लोक तुम्हाला हो काय करता पाणीपुरी 10 रुपयाची खातो रोज आणि बस काढतो आपलं कसं बी 10 वाजेला का आम्ही 9 वाजेला पोहोचतो 9:15 9:30च्या अंदर असं हो का असं हो बरोबर आहे पण ते काय मग बाकी आता अपडाऊन त्रास होते पण राहायचे नाही का हो ना पण इथे एखादी खोली करायला लागत होती खोलीत राहायचं मस्त आपलं अभ्यासही होते सगळंच होते क्लासेस होती नाही ते खोलीचं कसं अपडाऊन पुरते आम्हाला पास आहे हो ते टेन्शन नाही ते खोली भाडं ते राहिले आबाजी आजी नाही ते आणलो होतं आम्ही काही जमत नाही चालते आता माझी आजी राहत नाही म्हणे माझी आबाजी राहत नाही काय करता मग आता शेवटी अपडाऊन बरं आपलं जाय तिकडे हो ना ते पण एका दिवशी एसटी हुकली गिकली काय करा आपलं पाणी पावसात दिवस आहे तर कुठं राहा आपलं मग किती येले व्हायचे अशा ना येलं तर काही कामच नाही ना येलं काय काम आहे आता याचे बाप्पू आहे नाही बाप्पूच्या घरी जातो आम्ही एखाद व्यक्ती मग आता 2-4 खेप जाऊन आलो आम्ही आता काही एखाद व्यक्ती एसटी कॅन्सल होती तर बाप्पूचे नाही जमले एका दिवशी तर मग आम्ही नलू मॅडमचे जातो आमच्या गावचे शांताराम घनगणे आहे ना त्याची पोरगी डॉक्टर नाही ना त्याची आम्ही क्वार्टरवर जातो मग रातच्या राहतो मग एका दिवशी शुक्रवारी रातचं सकाळून शाळा शनिवारी नाही हे बा कोणाला त्रास नाही द्यायला पाहिजे हो या जमानीतनी खरंच कोणाला टाईम नाही बरं हो मी काहून नसून जात पोराजवळ त्रास नाही व्हावा म्हणून आणि तुम्ही लोक हो तुम्ही याला आणि तुम्हाला नाही समजत पुढच्या मनातून असं वाटते काय हे आले गड्या डोक्याला ताप आता हो ना नेहमीच आहे यायचं हो गेलं नाही पाहिजे कोणाच्या घरी तसं काही मला जास्त नाही जात मी आम्हाला शरम लागते ते हो पण ते एका व्यक्ती मग मजबुरी असते जास्त लागते काय करा मग आम्ही तर याची सोय वाटते नाही का राहायची इथं हो ना बरोबर पाहा लागणार दुसरा फंडा लढवा लागन हो एस टी कॅन्सल झाली तिकडे जाते ते आता म्हणजे मग काही आपला ताल बसत नाही आपल्या घरी चाला म्हणलं तर काही येणार नाही अरे हो का बरं चला तर याची परिस्थिती कशी आहे पाहा बरं काय म्हणते बाबा गिबा काय करते तुमचे मग हो काय आहे काही धंदा पाणी शेतीवाडी किती आहे काय नोकरीवर आहे का बाबा गिबा पुरी नोकरी कायची वावराची नोकरी आहे हो डवरे वायाची माय बाबा आता 4-5 एकर वावर आहे आमच्या घरी आणि जंगली घरी 60 एकर वावर आहे आणि बस शेतीवाडी करते आमचे बाबा म्हणजे याची इथं 7 एकर आहे नाही असं तो इथं 7 एकर आणि तो इथं 4 एकर 4-5 नाही असं चांगलं आहे ना मग 2-2 4-4 लाखाला मरण नाही कुठून आणते तर देते हो फक्त किडनॅप करणं महत्वाचं असं हो का बरं ठीक आहे चांगलं आहे हो पिकं पाणी चांगलं आहे मग यावर्षी पिकं चांगले आहेत हाय उशिरा लागून पेरणी हो पण चांगले आहेत पण अजून पुढे काय होतं काय सांगावं आता हो आता सध्या तर बरं आहे हो ना ते तर आहेच म्हणा कास्तकारात जेवणच तसं आहे हो पण आम्हाला काय करावं लागते हो पैशाची म्हटलं बरं बाबू मी काय म्हणतो हो 15 मिनिटं टाईम आहे गड्या तुमच्या एस टीले हो मले आपलं इथंच घर आहे माझ्या बस स्टँडला लागून थोडं दिसत नाही रे मले तिथपर्यंत देसा का पोहोचू ना हो तसं एस टीला टाईम आहे ना तुमच्या आहे म्हणा पण लवकर जावं लागेल आता हो फालतू कसं 8 वाजून 20 मिनिटं झाले हो 8:30 पर्यंत पटकन इथंच आहे ना पण जवळ आहे ना अरे इथंच आहे ना काहीच दूर नाही बस बस स्टँड गेलं की बस पलीकडला रस्ता ओलांडला की झालं एक आले संघ की बस झालं का चला फक्त हो इथपर्यंत द्या बा पोहोचून देसान तर पाहा तुमची इच्छा चाल जग नाही जाऊ दे 10 मिनिटं होत ना आपल्या नाही का हो येरी 8:30च्या जागी 9:45 निघते गाडी आपल्या मग काय बरं चला म्हणलं उठा आमच्या संग चला दाखवा आम्हाला कुकडे आहेत आम्ही तुम्हाला नेतो सांगा बरोबर चला मग हो द्या बरं हात लावा मला हो घ्या मला कसं उठताही नाही ना जरासं उठायला त्रास होती हो घ्या हात धरा आणि मी सांगतो तुम्हाला हो चला हे एस टी स्टँड आहे ना रस्त्याच्या बाजूनं हो काढून द्या मुले हो मग सांगतोच तुम्हाला बरोबर हो चला मग हो चला
जमला आता नाही का लग्न डोल्यानं टाकला फासा आता पोट्ट्यावर नाही का हो, आली आता शिकार जायात हो, पाहू आता पुढे आता किती वसूल करता येते किती नाही नाही का हो, झाली आता जमा आता हवेलीत.